श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. श्री स्वामी समर्थ. नमस्कार मैत्रिणींनो. उद्या आहे कार्तिक शुद्ध द्वितीया, जिला यमद्वितीया किंवा भाऊबीज या नावाने सुद्धा ओळखतात. उद्याच्या दिवशी बहिणीने भावाला ओवाळायचं असतं. त्यासोबतच एक अतिशय महत्त्वाची वस्तू भावाला बहिणीने द्यावी, याशिवाय तुमची भाऊबीज ही अपूर्ण आहे. ती वस्तू नेमकी कोणती आहे, त्यानंतर त्या वस्तूचं भावाने काय करायचं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्यांना बहीण नाही किंवा ज्यांना भाऊ नाही त्यांनी काय करायचं ही संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा. तर या दिवसाला यमद्वितीया असं देखील म्हणतात, कारण या दिवशी यमदेव जे आहेत ते त्यांची बहीण यमुना हिच्याकडे जेवणासाठी आणि त्याचबरोबर ओवाळून घेण्यासाठी जातात. या दिवशी बहिणीने भावाचं औक्षण यासाठी करावं की यमदेवापासून म्हणजेच भावाला दीर्घायुष्य मिळावं आणि अकाल मृत्यूपासून भावाचं रक्षण व्हावं, यासाठी बहिणीने भावाला ओवाळायचं असतं. आणि भावासाठी एक अतिशय महत्त्वाची वस्तू देखील द्यायची असते. तसं तर आपण रक्षाबंधनच्या वेळेस सुद्धा भावानी आपलं रक्षण करावं यासाठी भावाला राखी बांधत असतो. पण हा जो दिवस आहे भाऊबीज, या दिवशी बहिणीने भावाचं औक्षण करावं, कारण भावाला दीर्घायुष्य मिळावं, वाईट बाधा संकट विघ्न यापासून भावाचं रक्षण व्हावं, यासाठी बहिणीने भावाला ओवाळायचं असतं. बघा, प्रत्येक तिथीला प्रत्येक दिवसाला वेगवेगळं महत्त्व आहे. त्यासाठीच आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये हे सण वार व्रत वैकल्य केली जातात. तर उद्याच्या दिवशी बहिणीने भावाला ओवाळायचं असतं. आता ज्यांना बहीण नाही भाऊ नाही त्यांनी काय करायचं हे देखील मी पुढे शेअर करेलच. तर उद्या आहे 15 नोव्हेंबर 2023. तसं भाऊबीजची जी तिथी आहे म्हणजे यमद्वितीया ही तिथी आज 14 नोव्हेंबर रोजी 2:47 सुरू होणार आहे. ती उद्या दुपारी 1:47 असणार आहे. म्हणजे आपल्याला जी भाऊबीज साजरी करायची आहे ती 15 नोव्हेंबर रोजीच साजरी करायची आहे. शक्य झालं तर शुभ मुहूर्तावरती साजरी करावी, म्हणजे दुपारी 1:47 आधीच साजरी करावी. पण आता बरेचसे भाऊ जे आहेत ते बाहेर गावावरून येणार असतात, मग अशा वेळेस त्यांना येईपर्यंत उशीर होतोच. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सूर्योदयानंतर जी तिथी सुरू होते तीच आपण पकडत असतो. त्यामुळे भाऊबीज दिवसभरामध्ये तुम्ही कधीही साजरी करू शकता. अशुभ काळ असा नाही आहे, पण शुभ मुहूर्तामध्ये करावं असं म्हणतात. आता प्रत्येकाला त्या वेळेमध्ये भाऊबीज साजरी करणं शक्य होणार नाही, आणि तसं आमच्याकडे तर संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळेसच भाऊबीज साजरी केली जाते. तर तसं तुम्ही करू शकता. तुमच्याकडे जशा प्रथा परंपरा आहेत त्यानुसार तुम्हाला भाऊबीज साजरी करायची आहे. तर संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळेस आपल्याला भावाचं औक्षण करायचं असतं. जर तुम्ही माहेरी गेलेल्या असाल किंवा भाऊ तुमच्याकडे एक दिवस आधी आलेला असेल तर या दिवशी भावाला उटणं लावून आंघोळ घालायला विसरू नका. भावाच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला पंचगव्य आणि त्याचबरोबर गुलाबजल टाकायचं आहे. भावाच्या भोवती असलेली नकारात्मकता घालवण्यासाठी हा उपाय तुम्ही आवर्जून करा. त्यानंतर मग तुम्ही आंघोळ झाल्यानंतर औक्षण करायचंच आहे, पण संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळेस जे औक्षण करायचं आहे त्यासाठी एक वेगळं ताट तयार करायचं. जसं कालच्या पाडव्याच्या दिवशी मी तुम्हाला एक दिवा तयार करायला सांगितला होता, 2 मुटके तयार करायला सांगितलं, ते स्क्रीनवरती तुम्हाला दिसतही असेल. तसाच दिवा तुम्हाला तयार करायचा आहे. 2 मुटके तयार करायचे आहेत आणि त्या ताटामध्ये तुम्हाला थोडंसं कुंकू घ्यायचं आहे, अक्षदा, ₹1 नाणं, त्यानंतर सुपारी घ्यायची आहे, सोनं घ्यायचं आहे, मिठाई घ्यायची आहे. हे सगळं ताट तुम्हाला तयार करून ठेवायचं. त्यानंतर तुम्हाला देवघरातील देवासमोरील दिवा प्रज्वलित करायचा, तुळशीसमोरील दिवा प्रज्वलित करायचा, दिवे लावून घ्यायचे आहेत, कारण दिवाळीचा हा शेवटचा दिवस आहे. आता आमच्याकडे जशी पद्धत आहे ती आधी मी तुमच्यासोबत शेअर करते. असं नाही की तुम्ही याच पद्धतीने भाऊबीज साजरी करावी. तुमच्याकडे जशी पद्धत असेल त्यानुसार तुम्ही भाऊबीज साजरी करू शकता. आमच्याकडे तुळशीसमोर एक पाट ठेवला जातो. त्या पाटावरती लाल रंगाचं कापड टाकायचं किंवा पिवळ्या रंगाचं टाकू शकता. त्या पाटावरती सगळ्यात आधी 2 जोड विड्याची पानं घ्यायची, त्यावरती सुपारी स्वरूप गणपती बाप्पांची स्थापना करायची, थोड्याशा अक्षता घ्यायच्या, त्यावरती सुपारी ठेवायची. त्याच्या बाजूला 2 जोड विड्याची पानं घ्यायची, त्यावरती बाळकृष्णांची मूर्ती देव्हाऱ्यातीलच तिथे ठेवायची आणि त्या जोड पानांवरती सुद्धा अक्षता ठेवायच्या, त्यावरती बाळकृष्णांची मूर्ती ठेवायची. आणि कलश स्थापना सुद्धा केली जाते. कलश स्थापना केली नाही तरी चालते, पण हे औक्षण जे आहे ते तुळशीसमोर करायचं असतं. सगळ्यात आधी गणेश पूजनाने सुरुवात करायची. त्याआधी दिवा प्रज्वलित करायचा. कोणतीही सेवा अग्नीच्या साक्षीने होते. दिवा प्रज्वलित करायचा, गणपतींचं पूजन करायचं, त्यानंतर श्रीकृष्णांचं पूजन करायचं. श्रीकृष्णांना आपल्याला औक्षण करायचं. जे ताट आपण तयार केलेलं आहे त्या ताटानेच सगळ्यात आधी श्रीकृष्णांचं औक्षण करायचं. रक्षाबंधनच्या वेळेस पण आपण सगळ्यात आधी श्रीकृष्णांना राखी बांधतो, तर आमच्याकडे भाऊबीजच्या वेळेस श्रीकृष्णांचं औक्षण करून मग भावाचं औक्षण केलं जातं. तर श्रीकृष्णांचं औक्षण करायचं. श्रीकृष्णांना सुद्धा आपल्याला एक भेटवस्तू द्यायची आहे, ज्यामध्ये आपल्याला करदोडा द्यायचा असतो. आता बऱ्याचशा भागामध्ये काळा करदोडा दिला जातो, ज्याला करगोटा म्हणतात. बरेच जण आमच्याकडे करदोडा म्हणतात. 2 विड्याची पानं घ्यायची आहेत, त्यावरती हा करदोडा ठेवायचा. 2 लवंगा ठेवायच्या, 2 वेलची ठेवायच्या, 1 सुपारी आणि ₹1 नाणं ठेवायचं.
आणि ही भेटवस्तू तुम्हाला श्रीकृष्णांना अर्पण करायची आहे. मिठाई जर असेल तर मिठाईसुद्धा तुम्ही एका वाटीमध्ये ठेवू शकता. हा नैवेद्य अर्पण करायचा. त्यानंतर श्रीकृष्णांचं औक्षण करायचं आहे. अशा प्रकारे तुम्हाला ही भाऊबीज आधी श्रीकृष्णांसोबत साजरी करायची. तर त्यानंतर श्रीकृष्णाचं औक्षण केल्यानंतर आपल्याला चंद्राचं औक्षण करायचं आहे. अशाच प्रकारे चंद्राला गंध, अक्षदा, सोनं आणि सुपारी 1 रुपयाच्या नाण्याने ओवाळून घ्यायचं. त्यानंतर जे मुटके तयार केलेले आहेत त्यांनी औक्षण करायचं. दिव्यांनी चंद्राला ओवाळून घ्यायचं. अशा प्रकारे ज्यांना भाऊ नाही त्यांनी श्रीकृष्ण आणि चंद्राचं औक्षण करून भाऊबीज साजरी करावी. त्यानंतर आपल्याला देवघरासमोर यायचं आहे. तुमच्या देवाऱ्यामध्ये जर महाराजांचा फोटो किंवा मूर्ती असेल तर महाराजांचं देखील आपल्याला औक्षण करायचं, कारण महाराज जे आहेत ते ब्रह्मांड नायक आहेत. प्रत्येक संकटापासून आपलं रक्षण करण्याचं काम महाराज करत असतात. त्यामुळे ज्यांना भाऊ नाही त्यांनी श्रीकृष्ण चंद्राचं औक्षण करावं, महाराजांचं औक्षण करावं. त्याचबरोबर ज्यांना भाऊ असेल त्यांनी देखील सगळ्यात आधी श्रीकृष्णाचं चंद्राचं औक्षण करून मग महाराजांचं औक्षण करायचं आणि त्यानंतरच आपल्या भावाचं औक्षण करायचं, म्हणजे भावाला ओवाळायचं. जिथे भावाचं तुम्ही औक्षण करणार आहात तिथे एखादा पाट किंवा चौरंग ठेवा किंवा तुम्ही हॉलमध्ये ठेवू शकता. त्याभोवती तुम्हाला रांगोळी काढायची आहे. त्यानंतर आपण हे जे ताट तयार केलेलं आहे ते ताट घेऊन तिथे जायचं. सगळ्यात आधी मी जसं सांगितलं श्रीकृष्णांचं महाराजांचं औक्षण करायचं. त्यानंतर भावाचं औक्षण करायचं. भावाचं तोंड हे उत्तरेकडे असावं. आता भावाचं तोंड उत्तरेकडे असण्याचं कारण म्हणजे भावाची उत्तरोत्तर प्रगती व्हावी हे त्यामागचं कारण आहे. आता त्यानंतर बहिणीने भावाचं औक्षण करावं तयार केलेले आहेत त्यांनी देखील अशा प्रकारे दोन्ही दिशेने ओवाळून घ्यायचं आहे आणि नंतर भावाला दिव्याने ओवाळायचं आहे. या दिव्यामध्ये आपल्याला आपण देवासाठी जे तेल वापरतो ते तेल घालायचं, जोडवाती घालायच्या आणि तो दिवा प्रज्वलित करून त्या दिव्याने भावाला औक्षण ओवाळायचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची जी भेटवस्तू बहिणीने भावाला द्यायची आहे ती म्हणजे आपल्याला जे करदोडा आपण श्रीकृष्णांना अर्पण केलेला आहे, महाराजांना अर्पण केला आहे तो तर द्यायचाच आहे. पण त्यासोबतच अतिशय महत्त्वाची गोष्ट जी भावाला द्यायची असते ती म्हणजे आमच्याकडे असा रुमाल दिला जातो. भावाचं लग्न झालेलं असेल तर यावरती ब्लाऊज पीस ठेवलं जातं आणि त्यावरती आपल्याला श्रीफळ ठेवायचं आहे. नारळाचा शेंडा म्हणजे श्रीफळाचा शेंडा जो आहे तो भावाच्या दिशेने असला पाहिजे. यावरती आपल्याला करदोडा बांधायचा आहे. आता प्रत्येक भागातली पद्धत जी आहे ती वेगवेगळी असते. बऱ्याचशा भागामध्ये लाल करदोडा बांधला जातो, बऱ्याचशा भागामध्ये काळा करदोडा बांधला जातो. तुमच्याकडे जशी पद्धत असेल त्यानुसार तो एक करदोडा यावरती बांधायचा. यावरती आपल्याला अजून काही गोष्टी ठेवायच्या आहेत. जसं आपण श्रीकृष्णांना जोडविड्याची पानं, त्यावरती 1 सुपारी, नाणं, 2 वेलची, 2 लवंग ठेवलेले आहेत. यामुळे आपल्या भावाचं वाईट बाधेपासून, संकटांपासून, विघ्नापासून संरक्षण होतं हे त्यामागचं कारण आहे. तुमच्याकडे जशी पद्धत असेल तुम्ही तशी पद्धतीनुसार भाऊबीज करू शकता. पण श्रीफळ आणि करदोडा मात्र कंपल्सरी तुम्हाला तुमच्या भावाला द्यायचा आहे. श्रीफळ म्हणजे सगळं शुभ मंगल व्हावं, भावाचं कल्याण व्हावं हा त्यामागचा उद्देश आहे. आणि करदोडा आपण भावाने कमरेला बांधावा आणि या करदोड्यामुळे भावावरती कुठलीही संकट येऊ नयेत हे त्यामागचं कारण असतं. तर ही एक गोष्ट तुम्हाला भावाला आवर्जून द्यायची आहे. त्यानंतर बहिणीला भावाने ओवाळणी टाकावी. ओवाळणीचं ताट रिकामं ठेवू नये. आपापल्या परिस्थितीनुसार बहिणीला ओवाळणी द्यावी भावाने आणि अशा प्रकारे भाऊबीज साजरी करावी. आता अगदीच भाऊ खूप छोटे छोटे असतील तर छोट्या छोट्या भावांना पण हे श्रीफळ द्यायची गरज आहे का, तर नाही. छोट्या भावांना तुम्ही एखादा छोटासा रुमाल आणि करदोडा मात्र तुम्हाला कंपल्सरी द्यायचा आहे. त्यासोबतच 2 लवंग आणि वेलची द्यायची आहेत. ही गोष्ट तुम्हाला भावांना द्यायची आहे. यामुळे भावांवरती कुठलेही संकट, विघ्न येणार नाहीत. करदोडा त्यांनी त्यांच्या कमरेला बांधायचा आहे. जे श्रीफळ आपण भावाला दिलेलं आहे ते त्यांनी घरी जाऊन फोडून खाल्लं तरी चालेल किंवा एखाद्या पदार्थामध्ये वापरलं तरी चालेल, कारण ते आपण कोणत्याही पूजेसाठी वापरलेलं नाही. पण हे श्रीफळ फेकून वगैरे द्यायचं नाही किंवा इतर पूजेसाठी वापरायचं नाही. आणि जी महत्त्वाची भेटवस्तू बहिणीने भावाला द्यायची आहे ती मी तुमच्यासोबत शेअर केली, ती म्हणजे श्रीफळ आणि करदोडा. ही एक गोष्ट तुम्हाला आवर्जून भाऊबीजच्या दिवशी भावाला द्यायची आहे. तर हीच ती माहिती मला तुमच्यासोबत शेअर करायची होती. ज्यांना बहीण नाही, ज्यांना भाऊ नाही त्यांनी काय करावं ही देखील माहिती मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. अजून तुमच्या काही शंका असतील तर तुम्ही मला कमेंट करून विचारू शकता. तर चला, झालेली सेवा मी स्वामींच्या चरणी अर्पण करते. इथेच व्हिडिओचा एंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.